गणपतीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ सद्गुरु स्वामी अरविंदनाथ वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गुरुर् ब्रह्मा विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय राम कृष्ण हरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरे तारे येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मूर्ती लोकी. तुझी उपमा नाढळे येह लोकी. भव सिंधुसे बांधिला से तुझेने. अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारे. तो हे श्री हरे व्यापको सर्व जीवा. तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागी तिये दिव्य लोकास नेले. जय जय राम कृष्ण हरी. आमचा विनोद ते जगा मरण. करती भावहीन देखो विकी. न कळे सतत हिताचा विचार. तो हे दारोदार खाती फेरे. वंदिले वंदावे निंदिले निंदावे. एक गेले जावे त्याचे वाटा. तुका म्हणे कोई नाही के सांगता. होती यमदूता वर पडे. प्रिय संत सज्जन हो, आपला चाललेला नित्यनेमावरती आपली तुकाराम गाथा. जवळजवळ 1 महिना 1.5 महिना माझी सेवा थांबली होती. असो तरी देखील आज ह्या गात्यावरचा जो आपला अभंग आहे, अभंग क्रमांक आहे 257. गेल्या शुक्रवारी 256 पर्यंत अभंगाचं निरूपण झालेलं आहे. आणि आताचा जो अभंग आहे 257वा अभंग, त्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया तुम्हा आम्हाला सांगतात, आमचा विनोदेचे जगा मरण. करीती भवहीन देखो विवेकी. न कळे सतत हिताचा विचार. तो हे दारोदार खाती फेरी. त्या ठिकाणी सांगतात, आमचा परमार्थ करणे हा एक विनोद आहे. त्या योगाने जगाचे मरण आहे. कारण अंगी भाव नसता आमचे पाहून जे परमार्थ करतात. कसं आहे, मी माळ गाठली म्हणून तुम्ही माळ घालणं, किंवा मी जे काही करतो म्हणून आपण करतं, म्हणजे आपलं दुसऱ्याचं बघून जर आपण करत गेलो तर तो हा परमार्थ होत नाही. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. कारण परमार्थ हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाहिजे महाराज, तर तो परमार्थ पुढे वाढीस जातो. मधीच येऊन जर आपण परमार्थ जॉईन केला, त्या गोष्टी तुकोबाराय म्हणतात आमचे परमार्थ करणे म्हणजे एक विनोद आहे म्हणतात. परमार्थ म्हणजे एक विनोद झालाय लोकांना. त्या योगाने जगाचे मरण आहे. कारण परमार्थ नव्हे त्या लेकुराच्या गोष्टी महाराज. हे एकादश वर्ष म्हणा, आळंदी पंढरपूर वारी हा योग नाहीये. वाटतंय तेवढं सोपं नाही. परमार्थ म्हणजे 16 वरची पोळी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्या योगाने जगाचे मरण आहे. कारण अंगी भाव नसता आमचे पाहून ते परमार्थ करतात. काय कसं झाले, ज्योतिताईंनी सांगितलं,
दादानी सांगितलं, कोणी जेवढे आहेत त्या सर्व लोकांनी सांगितलं म्हणून आपण करतो, असं करायला भानगडीत पडू नका. जे संतांनी सांगितलं त्यांचं बघून, जगाचं बघून आपण परमार्थ करायचं नाही. परमार्थ हा अंगी मुळातच आपणाला वारसा असावा लागतो, जर तो परमार्थ आपला सिद्धीत जातो. म्हणून परतात आता काही काही लोक बघात तात्पुरती सांगतात, येतात आपल्या संप्रदायात माळ घालतात, नंतर काय तर आजार झाला म्हणून माळ काढतात, नंतर परत व्यभिचार करत बसतात. हा परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे काय, जे घेतलंय ते खांद्यावर खाली ठेवायचं नाही. महाराज घेतला वसा टाकू नका म्हणायचा. असा जो घेतलेला जो आपण सद्गुरूंना आपणाला तुम्हा आम्हाला जे एक नामाचा ठेवा दिलाय, तो शेवटपर्यंत आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण घालवला पाहिजे, तर तो परमार्थ आपला तडीस जातो महाराज. नाहीतर जगाचे बघून हे ना माळ घातली म्हणून मी माळ घालतो, मी माळ घातली म्हणून हा परमार्थ नाही. परमार्थ नव्हे त्या लेकुराच्या गोष्टी. परमार्थ म्हणजे सोळावरची पोळे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर अंगी भाव नाही म्हणजे मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशा न पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. कारण देव हा फक्त भावाचा भुकेला आहे महाराज. कारण मनामध्ये भगवंताविषयी प्रेम असणं गरजेचं आहे. तो भाव आपल्या अंतःकरणात, जर आपल्या हृदयामध्ये जागृत होण्याकरता आपणाला संतांना शरण गेलं पाहिजे. या वेळेला हा जीव संतांना शरण जातो आणि संत काय करतात, तूच आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, तू कोण आहेस, तू कुठून आलास, तुला कुठं जायचंय, ह्याची संत काय करतात, तुम्हाला जाणीव करून देतात महाराज. म्हणून ती जाणीव शेवटच्या श्वासापर्यंत आपली टिकवली पाहिजे. तोच हा परमार्थाचा ठेवा आहे, लक्षात घ्या. कारण सद्गुरूंनी जे काय बोध केला आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत आपण सद्गुरू जे सांगतात ते ऐकून जर आपण शेवटपर्यंत केलो तर आपल्या जीवाचं कल्याण किंवा ह्या आलेल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्यासाठी काय पाहिजे, अंगी भगवंताविषयी, संताविषयी, जगाविषयी, इतर प्राण्याविषयी मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. अंगी त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून नुसता एकमेकाचा पाहून परमार्थ करू नका, तर परमार्थ हा मुळाच आहे. काय तुका म्हणे खरा आहे मूळचा, तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा. जो आपल्या अंतःकरणात भगवंताचा रात्रंदिवस हा झळा चाललेला जो हरिपाठ आहे, हरिपाठ हरिपाठ, जो हरीचा पाठ आतमधून सारखून ओसांडून वाहतोय, त्या हरिपाठाशी आपण जर एकनिष्ठ राहिलो तर आपल्या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, सतत हिताचा विचार कशात आहे हे जोपर्यंत त्यास कळत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या दारी फेरे घेतील. लक्षात घ्या, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, एकच विठ्ठल देखील्या, किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबार सांगतात, हे जे आहे स्वतःच हित, आपुल्या हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची, या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या टायमाला आपल्या आई वडिलाला आनंद कधी होईल, तर आपल्या कुळाचा उद्धार करणारा कोणीतरी आपला पुत्र आपल्या जन्माला आल्यानंतर आपल्या कुळाचा काय होईल, उद्धार होईल. म्हणून सांगतात, जे आपलं हित कशाचं आहे, आपलं तुकोबाराय सांगतात, जो सतत हिताचा विचार कशात आहे आणि जोपर्यंत त्यास कळत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या दारी फेरे घेतील. म्हणजे काय, पुनरुपी पुनर्जन्म, पुनरुपी मरण, पुनरुपी जन्म, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं. म्हणजे हा जो फेरा आहे जन्म मृत्यूचा, ती जर चुकवायचा असेल तर आपलं हित कशात आहे, ज्या संतांनी तुम्हा आम्हाला ज्या मार्गावरून संत गेले त्या मार्गावरून जर आपण गेलं तर ते खरं आपलं हित आहे. कारण तेची माझे हित करी ती सकळ, जेणे हे गोपाळ कृपा करी. कारण हे संतच आपलं हित कशात आहे हे तुम्हा आम्हाला दाखवत असतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, सतत आपल्या हिताचा विचार कोण करत असेल, फक्त संत करत असतात. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून रात्रंदिवस काय केलं पाहिजे, आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. आणि जर हा आपल्या हिताचा विचार करत नसेल तर शेवटी काय, तो जन्म मृत्यूच्या दारात फेरे घेणं म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात, एकाने वंदिले ते पाहून दुसऱ्याने वंदावे, एकाने निंदले ते पाहून दुसऱ्याने निंदावे, व एक कोणी पुढे गेले ते पाहून त्याच्या वाटेने जावे.
म्हणजे जगाचं बघून करू नका. आता एकान कोणी वंदिले, एकान पाया पडला मग दुसऱ्यानं पाया पडायचं, किंवा एकान निंदा केली मग दुसऱ्या निंदा करायची. असं जो कोण करत पुढे पुढे गेला त्याच वाटेनं जावा म्हणून सांगतो तुकोबाराय. तुकाराम म्हणतात आम्ही किती सांगितले तरी ते ऐकत नाहीत, म्हणून ते यमदूताच्या स्वाधीन होते. लक्षात घ्या, कारण जे संत सांगितलेल्या प्रमाणे जे कोणी राहत नसतील तर ते काय होतील, यमाचं गिराईक होईल म्हणून सांगतात. शेवटी त्यांना काय होईल, यमदंड किंवा यमदूताच्या स्वाधीन व्हावं लागेल. तुम्हा आम्हाला न्यायला यम कधी येणार नाही, कारण त्याच्या गळ्यामध्ये भगवंताची माळ आहे. कारण त्याला सांगताना सांगितले तुकोबरायांना, आपलं विष्णूनी भगवंतानी सांगितले ज्याच्या गळ्यात तुळशीचे माळ आहे त्याच्या शिवेला देखील यमाला जाऊ नको म्हणून सांगितलंय. कारण जो खरा वारकरी आहे, जो वैष्णव आहे, जो संत आहे, जो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो, जो पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो, एकादशी व्रत करतो, सोमवार व्रत करतो, हरिपाठ करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, जे जे संत वाङ्मय जे जे भगवंताचं नामचिंतन करतो तोच माझं गिराईक आहे. नाही जर हे कोण करत नसेल, शेवटी त्याला काय देते बांधून यमाची या हाती. शेवटी काय होईल, त्याला यमाच्या त्याला न्यायला कोण येईल, यम येईल. म्हणून तुकोबारा या 257च्या अभंगामध्ये सांगतात. पुढचा जो अभंग आहे 258, दीप घेऊन या धुणती अंधार, भेटे हा विचार अघटित, विष्णुदास आम्ही न भेव कळी कळा, बोलो मृग जळा न घडे ते, उदळीता माते रवी कळा मळे, हे कैसे निकळे भाग्यहीना, तुका मनेत्र न झाके होता शिन, हे तव वचन वावगेची. हा अभंग जो आहे 258 ह्या तुकोबा सांगतात. दीप घेऊन धुंडी ती अंधार, भेटे हा विचार घटित. आता दिवा घेऊन अंधकार पाहणाऱ्याला जो दिसतो ते म्हणणे एक घटित आहे. आता मला सांगा, अंधार आहे, अंधारात जायचं असेल शेवटी दिवाच घेऊन गेलं पाहिजे महाराज, कारण दिव्याशिवाय किंवा उजेड्याशिवाय अंधार जाऊ शकत नाही. तसं म्हणतात तुकोबाराय. उदाहरण सांगतात, हातात दिवा घेऊन अंधकार पाहणाऱ्याला जो दिसतो तो म्हणणे अघटित आहे. आता दिवा घेऊन गेलो तुम्हाला अंधार दिसेल का महाराज? हो, नाही दिसणार. एकदा जर आपण संतांना शरण गेलो, सद्गुरूंनी सांगितलं बाबा हम ब्रह्मास्मी, तूच देव आहेस, तत्वमसी, जो आपणाला महावाक्याचा उपदेश भाला, त्याचा जप नाही बोलिला, त्या महावाक्याचा उपदेश संतांनी तुम्हा आम्हाला केला. जर एकदा संतांनी जर आपणाला महावाक्याचा उपदेश करून आपणाला सांगितलं बाबा तूच देव आहेस, म्हणून फक्त संतांच्या चरणावर विश्वास ठेवला, संत काय करतात, अंधारातून प्रकाशाकडे किंवा अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातात. तसं आपल्या इकडं अज्ञान दूर करून ज्ञानाचा दिवा जो मार्ग संत तुम्हा आम्हाला दाखवतात. संत तुम्हा आम्हाला दाखवतात तो मार्ग, आणि तो मार्ग दाखवल्यानंतर काय होईल, तो आपणाला फक्त एक भगवंतच दिसेल. तसं दिवा घेऊन जर आपण अंधारात गेलो तर आपल्याला संपूर्ण अंधार जाऊन फक्त उजेड दिसेल. तसे म्हणतात आम्ही विष्णुदास कळी काळाला भिणार नाही, मृग जल व्रत प्रपंचात बोललेले जाऊ हे कधी घडणार नाही. तसं असतंय, जो आपण विष्णुदास आहे, ज्याने ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावे, ज्याने ज्याने विष्णुदास कोणाला म्हणलंय, जो पंढरपूरचा वारकरी आहे, ज्याने गळ्यामध्ये भगवंताविषयी जे माळा धारण केलेली आहे, तुळशी माळा ज्यानं आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली आहे, त्याला आपण विष्णुदास म्हणतो. विष्णुदास म्हणजे विष्णूचे दास, भगवंताचे आपण दास, विष्णूचे दास. हे कळी काळाला भिणार नाही. हे कधीही काळ असो काय असो त्याला हे भिणारी मंडळी नाही म्हणून तुकोबारे सांगतात. मृग जलवत प्रपंचात बोलले जाऊ हे कधी घडणार नाही. आता काय सांगितले, ज्या टायमाला एखादं मृग जळ हा हरिण काय करतं, ज्या टायमाला तहान लागली असते पण उन्हात त्याला काय दिसतं, संपूर्ण पुढं जसं 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 पाणी पाणी दिसतं, तसं तो भुलून काय करतो, पाणीच आहे काय असं म्हणून पळत 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 धावतो त्याच्या पाठीमाग त्या मृगजळाच्या त्या पाण्याच्या वाटत. शेवटी काय होतो, ते पाणी नसतं, ते मृगजळ फक्त आपल्याला भास असतो. म्हणून ते धावत धावत जाऊन काय करतं, शेवटी पाणी आहे म्हणून शेवटी भुलून जाऊन त्या पाण्याला ते आपलं काय होतं, मरणाला मिट्टी मारतं. तसं ते म्हणतात आम्ही जे विष्णुदास आहेत तसे आम्ही कळी काळाला भिणार नाही, आणि
या मृगजळासारखं आम्ही प्रपंचाला कधी भुलून जाऊ द्या ना. कारण प्रपंच कसा आहे महाराज, प्रपंच हा नाही आणि आहे पण नाही. प्रपंच हा नाही, प्रपंचामध्ये काहीच नाही महाराज. प्रपंचामध्ये फळ काहीच नाहीये, लक्षात घ्या. प्रपंच, परपंच, संसार, ज्याच्यामध्ये सार काही नाही त्याला आपण संसार म्हणतो. आणि आपण त्याच्याशी काय झालंय, घट्ट धरून बसलोय. संसार जे खोटं आहे त्यालाच आपण खरं म्हणून बसलोय महाराज, लक्षात घ्या. म्हणून आतापर्यंत संसार कोणाचा पुरा झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही. ज्याचा झाला असेल तो भाग्यवान असेल महाराज, लक्षात घ्या. कारण काय, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नाचो पंतून तोही तैसा झाला. सगळे गेले पण कोणाचा प्रपंच पूर्ण जाणार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या मरग जलाला जसं हरिण बोलतं तसं आम्ही प्रपंचाला बोलणारे विष्णुदास नाही. हातात माती घेऊन रस्त्यात जरी उबळली तरी त्यापासून रवीची किरणे मळतील काय, हे भाग्यहीनात कसे काय कळावं. आता लक्षात घ्या, सूर्य काय करतो, आकाशातून आपल्याला प्रकाश देतो. त्या प्रकाशाची काय किरणे येतात, त्या किरणाला जर आपण माती घेऊन जर मारली, काय किरण थांबणार आहेत का. तुकोबाराय म्हणतात, हातात माती घेऊन रस्त्यात जरी उबळली आणि त्यापासून रवीची किरणे मळतील काय, ती काय घाण होणार काय महाराज, आपण जे त्या किरणाला माती मारली काय. एक सांगताना उदाहरण दिलेलं आहे तुकोबारायने. तसे भाग्य येण्यास कसे कळत नाही, म्हणजे जे भाग्य नाहीत ज्याला भगवंत कळाला नाही त्याला काय कळणार आहे महाराज, लक्षात घ्या. ज्याने माळ गाठली नाही, ज्यांना काय पंढरपूरची वारी केली नाही, त्याला काय करणार आहे. जीवाला येऊन तर मेल्यासारखं काम आहे महाराज. मनुष्य जन्म भगवंतान देऊन जर त्या देहाचा उपयोग जर आपण योग्य मार्गी ह्यासाठी केला होता, तास शेवटचा दिवस गोड व्हावा, तर शेवटचा आपला दिवस जर गोड व्हायचा असेल तर त्या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली पाहिजे महाराज. कारण तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो, जन्माला येऊन जर आपण नुसता नळी पुंकली सोनार इकडून ते जर या देहाचं जर आपणाला सोनं करून घेता आलं नाही, त्या देहाचा उद्धार करून जर घेता आला नाही तर जन्माला येऊन काय म्हणे, त्यापेक्षा जनावर बरी ना महाराज, लक्षात घ्या. म्हणून मनुष्य देहाला येऊन येणे जन्मे माझं ओळखावे, येणे जोडावे नरक यातनेशी. जर नरकाच्या यातना घालवायच्या असतील तर भगवंताकडे जायचं असेल, हाच फक्त एक मनुष्य जन्म आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे महाराज. जर वर्म चुकलं मग परत परत आपणाला 83,999 परत परत त्याच्या योनीला यावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा म्हणलेला आहे. कारण मनुष्य इतका पवित्र आहे महाराज. मनुष्य जे मिळायला ना, स्वर्गीची आमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. माणसाला हा ध्येय मिळण्यासाठी स्वर्गातल्या देवतांनी देखील या मनुष्य देहाची अपेक्षा करावी. इतका पवित्र असा नरदेह तुम्हा मला दिला. जर ह्या जन्माला येऊन जर मी कोण आहे ह्याची जर ओळख जर नाही झाली तर शेवटी जन्माला येऊन काय फायदा नाही. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एकच विठ्ठल दे केला. जर या जन्माला येऊन विठ्ठल कोण आहे, परमार्थ काय आहे हे जर नाही कळलं तर ह्या देहाचा येऊन काही फायदा नाही. म्हणून सांगतात तुकोबा म्हणतात ती भाग्यहीन आहेत. त्याला हा मनुष्य ध्येय देऊन भगवंतानं त्याला कळलेला नाही, म्हणून त्याला भाग्यहीन म्हणले नाही. तुकाराम महाराज म्हणतात गवताने मोठा अग्नी झाकला जातो असे म्हणणे व्यर्थ आहे. आता समजा एखादा मोठा अग्नी असेल, त्या गवता पुढे आग लावलं झाकेल का अग्नी, उलट काय होईल, जास्त त्याचा भडका उडल महाराज. तसं घ्या. तसं आपल्या ह्या शरीरामध्ये भगवंताविषयी, पांडुरंगाविषयी, संतांविषयी, समाजाविषयी, देशाविषयी, सर्व प्राणी मात्राविषयी काय पाहिजे, आपल्या अंतःकरणात दया झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये प्रेमाचा भाव उत्पन्न झाला पाहिजे. अंतःकरणामध्ये एक प्रकारची चांगल्या प्रकारची भावना उत्पन्न झाली पाहिजे, तर ह्या देहाचा फायदा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात तर गवतानं जर नुसता अग्नी झाकला तर शेवटी काय होईल, संपूर्ण नाश पावणार आहे. तसं जर तुम्ही या मनुष्य जन्माला येऊन मी कोण आहे ह्याची ओळख जर नाही झाली, शेवटी जन्माला येऊन काही फायदा नाही झाला. म्हणून तुकोबाराय अभंगात सांगतात. पुढचा अभंग आहे, नट्ट नाट्य अवघे संपादिले सुंग, भेद दाऊ रंग न पलटे, मांडियाला खेळ कौतुके भौरूप, आपुले स्वरूप जाणत सो, स्फटिकांची शिळा उपदे न मिळे, भाव दावे पिवळे लाल संगे, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, होऊने निश्चिंत क्रीडा करू. या ठिकाणी काय सांगितले, उदाहरण दिलेले आहे. नृत्य करणाऱ्या नटाप्रमाणे आम्ही वेश धरून सर्व व्यवहार दाखवतो, तरी त्या योगाने आमचा स्वात्मबोध बदलत नाही. कारण कसं आहे,
बघा, नाटक हे फक्त 3 तासापुरतं असतं. तेवढ्यापुरतं आपण काय करतो, राजा होतो. पण खरा राजा होतो का? आपण होत नाही. फक्त 3 तासापुरतं आपण फक्त ड्रेस घालतो, सोंग करतो आणि राजा होतो. पण ते अस्तित्व राजाचं खरं नाहीये. म्हणून सांगतात, नट जो नृत्य करणारा, जो डान्स करणारा आहे, नटाप्रमाणे आम्ही फक्त वेश करू नये. गळ्यामध्ये आम्ही माळ घातली, पण काय आहे, वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. नुसता फक्त आपण वेश केलाय, भगवे कपडे घातलेत आणि आपण म्हणतो संन्यासी आहे. तसं असू शकेल का हो? असू शकणार नाही. म्हणून सांगतात, हा जो वेश करून जो व्यवहार दाखवतो त्याचा स्वात मोद कधी बदलत नाही. शेवटी कसं आहे, स्वभाव आहे माणसाचा. स्वभावाला औषध नाही. आपण जर स्वभाव बदलायचा प्रयत्न केला तर स्वभावही कधी शक्यतो बदलत नाही माणसाचा. म्हणून हे सांगतात, ज्याप्रमाणे नृत्य करणारा जो वेश घालून तो व्यवहार दाखवतो, नाटक करतो, त्याप्रमाणे मला खरा सद्गुरूचा अनुग्रह झालाय, बोध झालाय. म्हणून हे एक नाटक करण्यासारखं आहे. ते काय, बहुरूप्याप्रमाणे कौतुकाने आम्ही संसाराचा खेळ मांडलाय, तरी आमचे खरे स्वरूप काय आहे ते आम्ही जाणतो. बहुरूपी कसा करतो बघा. आता गावोगावी पूर्वी खेळ होता बहुरूप्याचा. राम, सीता, लक्ष्मण हे संपूर्ण हे वेश करायचा आणि ते खेळ करून दाखवायचा, बहुरूपी. आता अजून देखील काय काय ठिकाणी पोलिसाचा ड्रेस घालून येतात बघा. प्रत्येक गावी वालचंद, बारामती या ठिकाणी तुम्ही गेला तर त्या ठिकाणी पूर्वजांचे अजून काय काय ते चालवणारे लोक आहेत. कारण ही संस्कृती दिवसेंदिवस लोप पावलेली आहे महाराज. आज जर तुम्हाला सांगितलं, नंदीबैलवाला, डोंबारी, कोलाटी, ही गारुडी, जे काय पूर्वीचे खेळ यायचे आपल्या गावामध्ये, ते आपलं उदरनिर्वाहासाठी ते खेळ दाखवायचे. पण आता काय झालेलं आहे, संपूर्ण काळाच्या ओघात सर्व काय होत चाललेलं आहे, नष्ट होत चाललेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबारे सांगतात, ज्याप्रमाणे बहुरूप्याप्रमाणे कौतुकाने आम्ही संसाराचा खेळ मांडला. बहुरूपी कसा करतो, हुबेहूब सण करतो. खरंच वाटते माणसाला राम आहे, खरंच वाटतं सीता आहे. कारण हुबेहूब ती बहुरूपी, बहुरूपी म्हणजे अनेक रूपांचा खेळ करणारा त्याला बहुरूपी म्हणलेला. बहुत रूपानं जगासमोर येणारा तो बहुरूपी. तो काय संसाराचा खेळ मांडला आहे, तरी आमचे खरे स्वरूप काय आहे ते आम्ही जाणतो. संसारामध्येच आपण समजतो संसारच खरं आहे. माझी बायका, मुलं हेच माझं खरं अस्तित्व आहे. भगवंत हे माझे अस्तित्व नाहीये, लक्षात घ्या. नाम घेणं हे माझं अस्तित्व नाहीये. फक्त माझी बायको काय सांगेल ते मी ऐकणं, मुलं काय सांगेल ते ऐकतो, सोन काय सांगेल ते ऐकतो. संपूर्ण हा बाजार आहे महाराज. त्या बाजारात तुम्ही बाहेर पडा. एक वेळा बाजारात जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरा रस्ता मिळणार नाही. प्रत्येक जण ह्या मोह मायारूपी बाजारात हा जीव अडकलेला आहे. कारण एकदा ह्या जीवाला जर शिवाची ओळख झाली ना महाराज, हा जीव शिवापासून कधी वेगळा होणार नाही. मग त्यासाठी काय करायचं असतील, त्यासाठीच आपला ताईचा अट्टास आहे. त्या जीवाची आणि शिवाची ऐक्य साधण्यासाठी ही तुकोबारायची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भजन आहे, परत भगवद्गीता आहे, परत दासबोध आहे. जे जे रोज एक एक तास आहे. तर ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी, त्या जीवाच्या शिवाची ओळख करून घेण्यासाठी हा एक तासाचा हा 8 तास आमच्या ताईचा आहे. तसा वेळ मिळेल तसं करत जा. प्रपंच सोडायची गरज नाही. ताईचं जर घरी, लक्षात घ्या, लग्न कार्य होतं तरी देखील ताईची लिंक दररोज कार्यक्रम चालू होते. याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्षात घ्या, ताईचे आपल्यावरती फार उपकार आहेत. 22 तारखेला ताईच्या मुलाचं लग्न होतं. शुभ कार्य असताना देखील, गाडी देखील जाताना परमार्थ, सर्व परमार्थ. कारण हा परमार्थ आपल्या नसानसात भिनला पाहिजे महाराज. तर हे नसानसात भिरमायला देखील आपल्या सुकृत असावं लागतं. आपली पूर्व पुण्य तेवढी आपली गाठीला असावी लागते, तेव्हा हे सुकृत आपल्या गाठीशी येतं. लक्षात घ्या. म्हणून साथ देखील कधी कार्यक्रमात खंड पडला नाही. लक्षात घ्या, कंटिन्यू एवढं कार्य होतं, सर्व होतं, सर्व पार पाडून देखील संपूर्ण 9 ते 10 भले ताई असो किंवा नसो तरी देखील लिंक आपली असायची, कार्यक्रम ते चालू होते. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, जसा संसाराच्या खेळाला आपण बोलून जायचं नाही. कारण संसार म्हणजे जसं आळवावरचं पाणी आहे महाराज. लक्षात घ्या, संसार हा कशामध्ये, संसार हा नाहीच. म्हणून त्या संसाराच्या पाठीमागं धावत जाऊ नका. जसं मरगजळ, मग उदाहरण सांगितलं मरगजळाचं, धावत 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 शेवटी मरतो. तसं आपण संसार करत करत धडपड धडपड धडपड, जोपर्यंत ही धड आहे शेवटपर्यंत पडत नाही तोपर्यंत या धडाची धडपड चालूच आहे. पण शेवटी धडपड साधून काय साधणार आहे, करून करून आपण काय करणार सांगा. आपल्या
घरासाठी, पण जगासाठी किंवा संतांसाठी किंवा समाजासाठी आपलं काय तर आपलं देणं आहोत, म्हणून आपण त्यातून उतराई व्हावं लागतं महाराज, लक्षात घ्या. म्हणून हे जे खरं स्वरूप जे काय आहे आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाची जर आपल्याला ओळख करून घ्यायची असेल, भक्ती करावी लागेल, भगवंताचं एकनिष्ठ राहिलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. एकादशीला कीर्तन असेल, प्रवचन असेल, जे जे काय भगवंताचे नामचिंतन असेल, जे कार्य माझा भजन पूजन कीर्तन त्याच्या संगतीत राहिला तर खरंच आपल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात हे बहुरूप्यासारखं आहे, हे नाटकात राजा झाल्यासारखं तेवढ्या प्रकार नाटक करू नका. सर्व हे कसं आहे जगाला दाखवायसारखं ह्यामध्ये काही नाही. खरं जर तत्व असेल, भगवंताचं जर अंश असेल, प्रत्येक जीव जळी स्थळी काष्टी पाशानी भगवंत आहे. आपण सध्या भगवंत आहे, पण भगवंत आपण म्हणू शकत नाही, लक्षात घ्या. कारण संतांनी तो प्रत्येक जीव कण कण में हे भगवान, कुठेही जा जे 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 भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, माऊलीने सांगितले ज्ञानेश्वर. जे दिसतंय ते संपूर्ण भक्ती स्वरूप आहे महाराज, जे आहे ते संपूर्ण भगवंताचं स्वरूप आहे. आपलं ह्या स्वरूप काही नाही. म्हणून त्या स्वरूपाशी आपण ओळख करून घ्यायची असेल तर संताला शरण जाऊन त्या भगवंताची ओळख करून घ्या. तुकोबारायाला एवढी उदाहरण द्यायची कारण काय झाले असेल तर आपणाला समजावण्यासाठी तुकोबारायाने अभंगलेले महाराज. तरी देखील आपला माता सरळा नाही, त्यामुळे आपल्याला गाथा कळत नाही. जर आपला माता सरळा असेल तर आपल्याला गाथा कळायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण माता नको त्या ठिकाणी लावतो. माता लावायचा असेल फक्त गात्यावरतीच लावा, संतांच्या चरणावरती लावा, तर आपला उद्धार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, दुसऱ्या अनेक रंगाच्या योगाने आपले लाल पिवळे वगैरे धर्म आपल्या अंगी दाखवतो, तरी स्फटिकाचा दगड कोणत्याही रंगात मिसळत नाही. लक्षात घ्या. पांढरा रंग जो असा आहे, कारण तो कशातही मिक्स करा पांढरा रंग होत नाही महाराज, लक्षात घ्या. त्यासाठी स्फटिकासारखा हा म्हणजे अनेक योगाच्या आपले लाल पिवळे धर्म आपल्या अंगी दाखवतो. कारण प्रत्येक बघा मनुष्य काय करतो, रोज एका एका देवाची पूजा करतो महाराज, पण खरं दैव कुठलं आहे, एक आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा चूक नव्हे. खरं जे आपला देव आहे तो एक करून घ्या. जे आपले आत्मतत्व आहे, या आत्मतत्वाची स्वरूपाशी भगवंताची संतांनी आपण ओळख करून दिली नाही. तू देव आहेस, हम ब्रह्माची मगच गेलो. जे तत्व त्या संतांनी तुम्हाला दाखवलं तेच खरं तत्व आहे. तसं त्याला तुम्ही काय जोडा फोडा, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही काय केलं तर तो आता आपला निश्चल आहे. त्याला कशाची अपेक्षा नाही, सुखाची अपेक्षा नाही, दुःखाची अपेक्षा नाही, काही नाहीये. तो निवांत रात्रंदिवस तो काय करतोय, आपलं चिंतन करत बसलेला आतमध्ये, लक्षात घ्या. म्हणून त्याचे चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवे तो हरिविन. जे सत्ता जी आहे माझ्या भगवंताची या हृदयामध्ये बसून संपूर्ण तुमचं कार्य चालवणारा हा माझा भगवंत आहे, त्याच्या स्वरूपाशी आपण काय करायचं आहे, अनुसंधान साधून राहायचं आहे महाराज. म्हणून हा तास आहे त्यासाठीच आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, कुठलेही काही करा, जसं स्फटिक आहे तो कशातही मिसळत नाही, तो तसाच रंग राहतो स्फटिकाचा, तसं आपण आत्मबोधानं ह्या जना वेगळे होऊन शांतपणे क्रीडा करू. म्हणून काय सांगितलंय, तुमच्यावर किती आघात होऊ द्या महाराज, कारण सुख दुःख ज्या टायमाला आपण जन्माला आलो तेव्हापासून आईच्या गर्भामध्ये असतानाच आपण दुःखाच्या यातना भोगत बाहेर आलो मला, लक्षात घ्या. ज्या आईच्या उदरामध्ये असताना या गर्भाच्या यातना आहेत, ज्याला त्याला माहिती आहेत, संपूर्ण त्या ह्याच्यातून गर्भातून हा जीव बाहेर आला, तिथे देखील आपल्याला दुःख होतं. बाहेर आला तरी दुःखच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्याला दुःखच आहे. कारण संसार दुःख मुळे चोहीकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. प्रत्येकाला माहिती आहे मदाल सदा अभंग, रात्रंदिवस आपण तळमळ करतो, सुखासाठी करीशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाई एक वेळ, मग अवघाची सुखर पोहोशी, जन्मजन्मीचे दुःख विसरीची. तर खरे सुखाची आपल्याला अपेक्षा पाहिजे असेल तर संतांना शरण जाऊन माझ्या पांडुरंगाची, ज्ञानोबारायाची, तुकोबारायाची, पुन्हा सासवडच्या सोपान काकाची, परत आपल्या मुक्ताईनगर मुक्ताईची, ज्या ठिकाणी आपले संत होऊन गेले महाराज, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या ह्या आलेल्या देहाचं सोनं करून घ्या महाराज. बाकी कुठेही जायचं काही गरज नाही. आपण वारकरी आहोत. फक्त वारकऱ्यांनी आपल्याला सांगितलंय, आळंदी, पंढरपूर, पैठण, आपलं त्र्यंबकेश्वर या आपल्या संतांच्या वारेत
तेवढं जर करत गेलं तर बाकी तुम्हाला जगाच्या पाठीवर काही करायची गरज नाहीये. आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये आपले संतांचे जेवढे ठिकाण आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, तेवढीच करा. जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही जा, कारण शेवटी तेच आहे. तीर्थयात्रा घडो दे संता घरी पडो, म्हणतात ह्या आपल्या ह्यानं तीर्थयात्रा घडला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे महाराज म्हणतात या स्वात्मबोधाने या जना वेगळे होऊन शांतपणे क्रीडा करा. एकदा जर तुम्हाला त्या जर सद्गुरूचा अनुग्रह झाला आणि शांत बसून जर आपल्या श्वासावरती महाराज प्रत्येकाने जसा वेळ मिळेल तसं रामकृष्ण हरी मुखानं करा. एकदा मुखानं जरा तसं काय होतंय, राम नाम जर आपलं पिकलं, आत उतरलं तर आतल्या आत ऑटोमॅटिक घ्यायला लागत नाही महाराज, बसल्या ठिकाणी ते चालू राहतं महाराज. कारण ब्रह्मास्मी जो श्वास आहे बाबाने आपण सांगितलेला आहे, त्याच्यावरती जर अनुसंधान साधून राहिलं तर तुम्हाला जगात मी कोण आहे काही काही कळत नाही. एकदा फक्त वर खाली जो श्वास चाललेला आहे ब्रह्मास्मी, ते आपल्या बोधाचा महावाक्याचा उपदेश झाला, पण त्याचा जप नाही बोलेला सांगितले. फक्त त्याचा जप करायचा नाही, फक्त अनुसंधान साधून जर राहिला बघा शांतपणे संध्याकाळी जर तुम्ही झोपताना 5 मिनिटं बसा एका जागेवरती आणि बघा तो अनुसंधान साधून बघा मस्त किती वाटतंय. तो वर कसा जातोय, खाली कसा येतोय, वर कसा जातोय, खाली कसा येतोय, रात्र दिवस जसा भाता मारतो ना बघा, त्याच्यासाठी आनंद स्वरूप आहे. कारण मनुष्य देहायचे नाही ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकने दिला. एवढा अधिकार फक्त मनुष्य होईल महाराज. म्हणून संध्याकाळी कमीत कमी 5 मिनिटं आपल्या आतुरणावरती बसा. उठल्यावरती फक्त 5 मिनिटं, जास्त नाही महाराज, फक्त 5 मिनिटं बसा आणि 5 मिनिटाचा जो आनंद आहे तो संपूर्ण दिवसभराचा तुमचा शीण घालवतो महाराज, लक्षात घ्या. आणि त्याच आनंद मध्ये तोच आहे महाराज. पैसे मिळालं, लॉटरी लागली, गाडी घेतली, घोडा घेतला, बंगला घेतला, हा आनंद हा क्षणिक आनंद आहे. तो खरा शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा आनंद आहे तो भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून प्रत्येक जीवानी नामासाठी नामावर अनुसंधान साधलं पाहिजे महाराज. आता नाम म्हणजे काय, संपूर्ण आपण बसलोय संपूर्ण नामधारक आहोत. म्हणून श्वासावरती जेवढा तुम्ही आपला कंट्रोल कराल तेवढं तुमचं आयुष्य वाढ, लक्षात घ्या. कारण टोटल आपण 21,600 वेळा आपण श्वास घेतो महाराज. त्यातले कमीत कमी आपल्या मिनिटाला 15 श्वास पडतात. 90 श्वास एका तासाचे आहेत. भगवंतांना आपल्याला फुकर दिलेत, पण ह्या श्वासाची किंमत आपल्याला कळत नाही. या श्वासाची किंमत कधी कळेल, ज्या वेळेला आपण कोरोनामध्ये खाटावरती आपण ज्या टायमाला व्हेंटिलेटर लावतो ना महाराज, त्या टायमाला माणसाला किंमत कळते की श्वासाची किंमत काय आहे. म्हणून प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचं नामचिंतन करा आणि श्वास हेच भगवंताचा आनंद मिळवायचं साधन आहे. आणि एकदा त्या श्वासाचे अनुसंधान साधला तर मग बघा जय जय राम कृष्ण आहे. तो आनंद कसा आहे, तो आनंद दुसऱ्याला देता येत नाही. आपला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे ध्येय म्हणजे तो आत्मस्वरूप होऊन जातो. तुकाराम एकदा पंढरपूरला गेले, देव पाहावयाशी गेलो, देव होऊनही ठेवलं. तुका पंढरीशी गेला, पुन्हा माघारी नाही आला. तसं एकदा आपण या आत्मरंगात राहून राहिलो ना महाराज, बघा मग आनंदाची डोही आनंद तरंग, तो आनंद वेगळा आहे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात स्वतःच्या आत्मबोधानं त्याच्यावर काय करा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. पुढचा अभंग आहे 260वा. तुकाराम सांगतात तुझ विन वाणी अनेकाची थोरी, तुझ विन वाणी अनेकाची थोरी, तरी माझे हरी जीवा झडू. तुझ विन चित्ता आवडे अनिक, तरी आ मस्तक भंगो माझा. नेत्री अनिकाशी पाही नावडी, जातू तेची घडी चांडाळ हे. कथामृत पान न करीती श्रवण, काय प्रयोजन मग यांचे. तुका म्हणे काय वाचू कारण, तुझ एक क्षण विसंबता. बघा तुकोबारायाने त्या ठिकाणी सांगताना सांगितले, फार मार्मिक असा अभंग आहे, लक्षात घ्या. तुकोबाराय सांगतात तुझ विन वाणी अनेकांची थोरी, तरी माझी हरी जीवा झडो. हे हरी तुझ्या विन इतरांची थोरी जर माझी वाणी वर्णन करील तरी जीवा झडून जावो. बघा किती तुकोबारायाने सांगताना सांगितले, हे जे तुम्हा आम्हाला जे अवयव भगवंताने दिलेले आहेत, प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळं आहे महाराज. गुण गायी नावडी हीच माझी सरजोडी, किंवा आपलं म्हणतात डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या जिभेनं काय केले, भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. कारण एका ठिकाणी नाथबाबा म्हणतात जीवा नव्हे काय नामावे न मुख, सर्पाचे ते बीळ. जीवा नव्हे काळ सर्प आहे. म्हणजे ह्या जिभेला सापाची उपमा दिलेली आहे. नाथ महाराज म्हणतात जोपर्यंत त्या तुमच्या वाणीला जर भगवंताचं नाव येत नसेल तर काही फायदा नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की हरी तुझ्या वाचून इतरांची थोरवी जर माझी वाणी वर्णन करेल तरी जीवा झडून जाऊ.
फक्त माझ्या मुखामध्ये रात्रंदिवस काय कर, भगवंताचं नाम आलं पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. मी माझी वाचा काय, मी माझा मी देवाचा, ही तर माझी सत्य वाचा. म्हणजे देव माझा मी देवाचा. फक्त एवढंच मला देवाशिवाय दुसरं काही आलं पाहिजे माझ्या मुखात रात्रंदिवस. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रात्रंदिवस झोपीत देखील तुकोबा तुम्हाला सांगायला गेलं तुकोबा कृष्ण तुकोबा महाराज म्हणतात, जर माझ्या जीवेला जर भगवंताचं नाव याच येत नसेल तर काय, ही जीव माझी का माझी जीभ धरून जाऊ दे म्हणतात महाराज. एवढी आपली शक्ती आहे का बोलायसाठी? आपण रात्रंदिवस फक्त चिंता करत बसतो, स्वतःकडे कधी पाहत नाही. त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, कोणाचं काय झालं. नुसता रात्रंदिवस आपण दुसऱ्याची चिंता वाटतो महाराज. आपलं कधी आपल्या आतमध्ये कधी आपण कधी पाहायला शिकत नाही. संपूर्ण बाहेर बघतो, बाहेर काहीच नाही महाराज, संपूर्ण आतमध्ये हे नरा आत बघ जरा. तो आहे मोलचाची खरा जो झरा आहे तो आतमध्ये महाराज, त्याच्याकडे बघायला सांगतात. म्हणून सांगतात, हे हरी तुझ्या वाचून इतरांची थोरवी जर माझी वाणी वर्णन करीत तर ती जेव्हा झडून जाऊ. म्हणजे माझ्या मुखामध्ये फक्त तुझंच रात्रंदिवस चित्ता काय चित्त पुढे ऐसा दृष्टी पुढे तू ऐसाचे राहू काय, दृष्टी पुढे ऐसाचे राह. अभंग आहे तो कोबराचा, दृष्टी पुढे तू ऐसाचे राहू. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. पांडुरंगा हा, कारण रात्रंदिवस तू माझ्या पुढे तुझं दिसलं पाहिजे. तुझं चरण, तुझं मुख रात्रंदिवस मला दिसलं पाहिजे. तसंच तू माझ्या चित्तामध्ये तितके रात्रंदिवस तुझं चिंतन झालं पाहिजे. म्हणून तुकोबारे सांगतात, माझ्या चित्तामध्ये तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको. माझ्या मुखामध्ये फक्त तुझं नामचिंतन असेल तर, माझ्या मुखामध्ये जर नामचिंतन येत नसेल तर काय होईल, माझी जीभ झडून जाऊ दे म्हणतात. मला लक्षात घ्या, काय सामर्थ्य आहे महाराज तुकोबारायचं. वयाच्या 42 वर्षी तुकोबाराय संपूर्ण परमार्थ साधला. पंचम वेद जगत गुरु म्हणून तुकोबाराय गणले महाराज. आपलं कुठं आहे महाराज, लक्षात घ्या. आपलं 100 वर्ष जगलो तरी काय फायदा आहे. माणसानं किती वर्षे जगला त्यापेक्षा कसा जगला महाराज ह्याला महत्व आहे. जे संत होते ना महाराज, चांगले लोक जास्त दिवस राहत नाही ते महाराज, ते येतात आपले निघून जातात. तुकोबारायचं वय माझ्या फक्त 42 वर्षाचं, ज्ञानोबाराया फक्त 22 वर्षापर्यंत. लक्षात घ्या. परत शिवाजी महाराज 50 वर्ष, परत आपले स्वामी विवेकानंद 40 वय महाराज. लक्षात घ्या, त्या अल्प वयामध्ये येऊन त्याने आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून संपूर्ण जगामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. कारण का, कारण त्यांचा त्याग होता महाराज तेवढा. आज जर आपण घरात आपण त्याग करायचं म्हणलं होत नाही महाराज, कारण ह्या जीवावरती अनेक जन्माचे संस्कार झालेले आहेत महाराज. तोपर्यंत हे संस्कार दूर होत नाहीत तोपर्यंत आपल्या कुठल्या गोष्टीचा त्याग नाही. आपलं त्याग आहे फक्त केवढ्यापुरता, स्मशान वैराग्य. एखाद्या आपण जर स्मशानभूमीमध्ये गेलो, एखादा जर मैताला गेलो, तेवढ्या पुरता आपण म्हणतो बाबा खरं काही जन्मात काही नाही बरं का, यायचं आहे जायचं आहे. परत तिथं तेवढ्या पुरतं आहे स्मशान वैराग्य, पुन्हा घरी आले की ते चालूच आहे महाराज. म्हणून त्या संतांना सर्व काही कळालं महाराज. कारण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी, त्यासाठी परोपकार असावा लागतो, त्यासाठी त्याग पाहिजे तेवढा महाराज, तर हे सर्व परमार्थ घडतो महाराज. नाही तर त्यागाशिवाय परमार्थ नाहीये. तुम्ही जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत कुठल्या गोष्टी तुमचा परमार्थ शेवटपर्यंत पोहोचणार नाही. प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे. कमीत कमी आपली साधी आपण एवढे कीर्तनकार प्रवचनकार आपली तंबाखू सुटत नाही महाराज, फक्त 3 तासापुरता आपण सांगतो, परत बाजूला आले की आपण चोनावून खात बसतो महाराज. अशी अवस्था आहे. आपल्या कोण साधा तंबाखू सुटत नाही, व्यसन सुटत नाही, त्या प्रपंच कसा सुटल महाराज. लक्षात घ्या. तुकोबारायला माहित होतं, तिने परमार्थ केला, पण त्यांना माहित होतं काही गोष्टीला हा माणसाचा जो अहंकार आहे ना, अहंकार तो आड येतो, मोठेपणा आड येतो. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावतन रत्न थोर त्याशी अंगुशाचा मार, किंवा जया अंगी मोठेपण या यातना कठीण आहे. माणसानं मोठं कधी व्हायला जायचं नाही महाराज. लक्षात घ्या. आपण जर चालत असताना ना, सायकलवाल्याकडे असताना सायकलवाल्यानं फक्त खालच्या चालणाऱ्याकडे बघायचं, त्या सायकलवाल्याने किंवा त्या गाडीवाल्याकडे बघायचं नाही. जेवढं तुम्ही खाली पाहाल तर तुमचं जीवन
सफल झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही मोठं व्हायचा प्रयत्न केला तर आयुष्यात काही फायदा नाही. म्हणून सांगतात ह्या तुकोबाराय महाराज हा जो हे आहे फक्त भगवंताच्या नाम चिंतनासाठी तुम्हा आम्हाला दिलेलं आहे भगवंतानं. बाकी कशासाठी दिले नाही. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राही विठोबाच्या पायी. म्हणून त्या शरीराला त्या अवयवाला भगवंताच्या नामाची सवय लावून घ्या. सकाळी जर उठल्या जर आपण उठत यायचे राम कृष्ण हरी महाराज शेवटच्या, कारण शेवटचा दिवस जर तुम्हाला गोड व्हायचा असेल तर भगवंताचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. बाकी काही नाही. तुम्ही एकादशी दिवशी मेला काय किंवा गिरणा दिवशी मेला काय, कुठल्या दिवशी मेला ह्याला महत्व नाही. कारण ज्या टायमाला तुमचा शेवटचा श्वास जो वेळ आहे भगवंताच्या नाम चिंतनात गेला मग ते तोच तुमच्या शेवटच्या फायद्याचा आहे. लोक म्हणतात आज एकादशी दिवशी मेला भाग्यवान झाला. मग एकादशी मेला काय ना, आज एकादशी दिवशी किती लोक मरतील, किती होतील. आपण त्याला म्हणतो आज दिवस चांगला होता. दिवस सगळेच चांगले, पण ज्या वेळेला अंत काळाच्या समयी माझ्या पांडुरंगाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. जे जे रामकृष्ण म्हणून जर तुम्ही देव ध्येय सोडला तर भगवंतापर्यंत पोहोचतो. महाराज लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे हरी तुझ्या वाचून इतरांची ध्रुवी जर माझी वाणी वर्णन करील तर ही जीवा झडून जाऊ. तुझ्या वाचून माझ्या चित्तात दुसरे काही आवडेल तर माझे मस्तक भंगून जाऊ. बघा किती पांडुरंगाला त्यांची याचना आहे. भगवंताला सांगतात जर तुझं नाव जर माझ्या मुखात येत नसेल तर माझे जीव झडून जाऊ. जर तुझ्या वाचून जर माझ्या चित्तामध्ये जर दुसरं काही आवडत असेल तर काय कर, माझं मस्तक भंगून जाऊ दे, माझं डोकं फुटून जाऊ दे. म्हणतात मला विचार करा काय भाषा आहे सांगतात ते तुकोबारायांनी म्हणावं या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी एवढा अट्टास आहे. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. हा अट्टास आहे शेवटचा दिवस आपला गोड होण्यासाठी आहे. म्हणून सांगतो जोपर्यंत बघा सध्या बघायला गेलं महाराज हे कलियुग आहे. कलियुगामध्ये तुम्ही चांगलं वागत असाल तुम्हाला लोक नावं ठेवणार आहेत. नावं ठेवणारे आपली घरचीच असतात, बाकी कोण बाहेरची नावं ठेवत नाही. लक्षात घ्या. म्हणून या संसारापासून तेवढं फक्त तुम्ही अलिप्त राहायचा प्रयत्न करा. कसं असते पाण्यामध्ये नाव असते पण नावेत पाणी नसतं. नावेत पाणी गेले की नाव बुडते. तसं आसोनी संसारी जीवोवे जीव करी वेदशास्त्र उभारी बाई माऊली सांगते संसार कर आनंदानं कर, पण ही संसार माझा नाही, संसार माझ्या पांडुरंगाचा आहे. त्याचं नाव घेऊन तू संसार कर तर तरीच आहे. माझं म्हणले की संपलं महाराज. मी आणि माझं हे एकदम शेवटाला माणसाला अहंकार घेऊन जातो. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळा मी बोलतो कारण रावणाची लंका अहंकारानं जाळाली. अहंकार होता आणि भगवंताची गर्वानं का अहंकारानं म्हणा ती देखील काय झाली भगवंताची बुडाली आणि रावणाची जळाली. तशी तुमचं आमच्याकडे काय असणार आहे असून असून महाराज. 1-2-3 प्लॉट असतील, 2-3 गाड्या असतील, परत शेतीवाडी असेल, नोकर चाकर असतील. काय मला सांगा ना एवढं असून जर तुम्हाला सुख समाधान आहे का? तर समाधान पाहिजे असेल फक्त एकच आहे माझ्या भगवंताच्या नामामध्ये समाधान आहे. बघा तुम्ही जर समाधान पाहिजे असेल आळंदी पंढरपूरची वारी करा महाराज, तुकोबारायची वारी करा, ज्ञानोबाराची वारी करा, कुठल्या ज्या संतांची वारी आहे फक्त एक वेळ फक्त माझ्या पंढरपूरची वारी करा. मग तुम्हाला समजेल त्या जीवनाचं सूत्र काय आहे. मी जीवनात जन्माला कशासाठी आलो आणि मला खरंच हे संपूर्ण जीवन जगासाठी कशाची आवश्यकता आहे महाराज. फक्त तुम्हाला आम्हाला वारी शिकू दे. तुमच्या जीवनात जर आनंद पाहिजे असेल फक्त वारी शिकू दे महाराज. लक्षात घ्या. म्हणून त्या जन्माला आल्यानंतर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक बोलून जातो एकच विठ्ठल देखील. जर माझ्या पांडुरंगाला पाहायचं असेल रात्र दिवस माझ्या पंढरपूरच्या पंढरीनाथाला पाहायचं असेल तर काही कर सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्म जन्मीचे दुःख विसरशी. जर तुला दुःख विसरायचं असेल ना तर काही कर माझ्या पांडुरंगाची वारी कर. माझ्या पांडुरंगाला शरण जा. आषाढी एकादशीला प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जावं फार भाग्य आहे महाराज. तो आनंद फार वेगळा आहे. कारण काय हा सर्वांच्या नशिबाला येत नाही. आमचं परम भाग्य आहे. आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. खरे खरे लवकरच आमच्या जीवनामध्ये सद्गुरू मिळाले आणि आम्हाला हा जो मार्ग आहे पांडुरंगाचा सगळं एकदम सुकर करून गेला. आयुष्यात कुठलं पांडुरंगानं कमी पडून दिलं नाही मला. लक्षात घ्या. आपल्याला जो आनंद आहे प्रपंचात आनंद आहे आनंदाचा आहे. संपूर्ण आनंद तो आनंद पाहिजे महाराज. बाकी काही नाही. आनंद सुख आणि समाधान एकच आहे. पण सुख आणि समाधान पैशाने मिळत नाही. ते सुख समाधान आनंद मिळायसाठी भगवंताचं नामचिंतन पाहिजे. आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे तर तुम्हाला सुख समाधान आहे. बाकीच्या कुठल्याही मार्गाने तुम्हाला सुख समाधान मिळत नाही. जर मिळत असेल
ते फक्त भौतिक सुख आहे, तात्पुरतं आहे महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत ते सुख आनंद नाही. म्हणून तुकोबा तुम्ही आम्हाला सांगतात, जर तुझ्याविषयी जर माझ्या चित्ता दुसरा विचार येत असेल तर काय कर, माझे मस्तक भंगू दे. मी डोळ्याने इतरास प्रीतीने जर पाहीन तर त्याच घटकेला हे चांडाळ डोळे जावत. लक्षात घ्या. बघा महाराज किती आहे. आज माणसाच्या मनामध्ये जर अंतःकरणामध्ये जर एकदम वाईट विचार येत असेल पहिले डोळे घाण आहेत. लक्षात घ्या. कारण सूरदासाला तुम्हाला माहित असेल, सूरदास काय कोणतर संत होते आंधळे, ते फक्त मला भगवंताचं रूप पाहायचंय महाराज, देव कसा आहे मला बघायचंय. कारण डोळे आंधळे होते पण त्याला दिसत नव्हतं, पण भगवंत कसा आहे मला बघायचंय. म्हणून भगवंत प्रसन्न झाले आणि सांगताना सांगितलं, फक्त एक वेळ मला काय कर, दृष्टी दे आणि तुझं रूप आहे मला कसं पाहायचंय. म्हणून सूरदासाला भगवंतानं दृष्टी दिली आणि भगवंताचं एक वेळ रूप पाहिले. मग ती विचारलं सूरदासाला, आता पाहिलं का रूप पाहिलं, मग आता काय परत आंधळ कर म्हणे. बस बाकी काय करू, एकदा जर माझ्या त्या डोळ्यानं भगवंताचं रूप पाहिलं, भगवंताला पाहिलं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, दुसरं काही बघू नका महाराज. आज जर आपण बघायला गेलं डोळ्यामध्ये जेवढं पाप घडतं ना तेवढं कुठल्याही इंद्रियानं पाप घडत नाही. इतके डोळे विचित्र आहेत. लक्षात घ्या. बघायसाठीच केलेत, पण काय करा, तात्पुरतं बघा, आतमध्ये उतरायचा प्रयत्न करू नका. डोळ्यानं बघून तिथल्या तिथं तुम्ही सारायचं कर, पण ते बघून जर अंतःकरणात उतरलं तर रात्रंदिवस तुम्ही त्याचं चिंतन करता. वाईट विचार आज जर तुम्ही बघत बसताना जगाकडे जर पाहिलं, महाराज बोलू नये पण माणसाच्या डोळ्यात वाईट विचार येण्याकरताला तिचे डोळे कारणीभूत आहेत. बाहेर बघितलं वेगळं दिसतं चित्र महाराज, आणि ते चित्र जर आपण आत उतरवलं ते रात्रंदिवस आपण त्याचं चिंतन करतो. मग भगवंताचं चिंतन यायला वेळ कुठे आहे महाराज. म्हणून चिंतन करायचे, डोळे झाकून तुम्ही फक्त नामचिंतन करा. उघडे डोळे ठेवून बघूच नका. बघायचं असेल उघड्या डोळ्याने फक्त माझ्या भगवंताचं स्वरूप बघा, बाकी काही बघायची गरज नाही. म्हणून तुकोबा सांगतात, जर माझ्या डोळ्यात इतराच्या प्रीतीने जर पाहीन तर काय होईल, ते माझे डोळे चांडाळ माझं डोळं जाऊ दे म्हणून सांगतात. आता लोक काय काय सांगतात, एखादा आंधळा मनुष्य जर भगवंताकडे गेला तर त्याला समाज काय म्हणतो, अरे तुला देव दिसणार आहे का. तो काय म्हणतोय, मी जर नाही देवाला पाहू शकत पण देव तर मला पाहूल का नाही. म्हणून आंधळ्याचं उत्तर आहे महाराज त्या ठिकाणी. काय काय बरेच लोक सांगतात तेवढं आपण ज्ञानी नाही महाराज, कारण परमार्थ सांगणारे आज भरपूर आहेत, एकापेक्षा एक सरस आहेत सांगणारे, पण ऐकणार देखील त्या वृत्तीचे पाहिजे तर आपला उद्धार आहे महाराज. लक्षात. म्हणून दुसरं काही करू नका. तुम्ही जगाच्या बाजारात आलाय, फक्त नीतिमत्तानं आपलं जीवन जगा. त्या डोळ्यानं चांगलं पहा, कानानं चांगलं ऐका, मुखानं चांगलं बोला, हाच खरा परमार्थ आहे महाराज. बाकी काही करायचं नाही. पण या कलियुगे उद्धार हरीच्या नामे भगवंताचं नाम चिंतन करून घेऊन या कलियुगात उद्धार करायचा आहे. पण काय सांगितले, कमीत कमी हा 2025 ते 2032 महाराज इतका काळ खतरनाक आहे. जे हे कोण कार्यक्रम करतील, कीर्तन भजन प्रवचन, त्याच्याशी जी एकनिष्ठ आहे, चांगल्या नीतिमत्तानं राहणार, तेच फक्त शेवटच्या श्वासापर्यंत जगू शकतील. नाहीतर एकदम आजकाल तुम्ही पेपरला जर बातमी पाहत असेल महाराज, नको नको ते पाहायला मिळतं, नको नको ते ऐकायला मिळतं. कारण हा दोष आपला नाही, हा दोष आहे कलीचा. म्हणून कली याचा अर्थ दुष्ट प्रवृत्ती. त्या दुष्ट प्रवृत्तीनं शेवटच्या वेळेला 56 कोटी यादवचा वंश केला, 56 कोटी यादव बुडाले आणि भगवंत निज धामाला गेले. माहित होतं माझ्या भगवंताला हे जे यादव आहेत नीट करून खाणार नाहीत. तसे देखील आता देखील हा रास जो आहे महाराज, त्या कलियुगाचा अंतकाळ जवळ आलेला आहे. जास्त काळ राहणार नाही, पण राहणारे कमीत कमी जर तुम्हाला राहायचं असेल, तर चिटकून राहायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. 1 तास का होईना आपला कमीत कमी भजनात, हरिपाठात किंवा दासबोध आहे, जे जे काय भगवंताचं वाङ्मय, संतांचं वाङ्मय आहे, त्याच्याशी तुम्ही जर निष्ठ राहिलात, आळंदी पंढरपूर वारी करून राहिला तर तुम्ही त्यातून तरणार. भले एक दिवशी जाणार आहे, पण कमीच आपण जाणार आहे, पण भगवंताच्या चरणाजवळ तर जाऊ. बाकी तर यमाचे गिराईक होण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचा आपण गिराईक होऊ. लक्षात घ्या. म्हणून ह्यासाठी एवढं अट्टास करायचं आहे. म्हणून तुकोबा सांगतात, जर डोळ्याने इतर प्रीतीने जर पाहीन त्या त्याच घटकेला डोळे माझं चांडाळ जावोत. माझे कान हरीच्या कर्तामृताचे पान अगर सर्व न करतील तर त्यांच्या असण्याचे काय फळ आहे. म्हणजे भगवंतानं मला जर कान दिले, त्या कानान जर मी जर रघुनाथ फाउंडेशन चाललेले जे कार्यक्रम आहेत, जे आपले ताईनं रात्रंदिवस आपले 1 तास कार्यक्रम करते, हे जर मी 9 ते 10 जर कानानं ऐकत नसेल तर माझा फायदा काय जन्माला येऊन. तुकोबा जवळजवळ आपल्या ह्या ग्रुपवरती
500 550 लोक असतील, फक्त 20-25 जास्तीत जास्त, 16, 17, 18 फक्त एवढीच आहेत. आणि शेवटी जगणारे राहणारे पण एवढीच आहेत, लक्षात घ्या. कारण ते काय नुसतं फक्त बाजार आहे. ते येतात, मला बी जॉईन करा, मला बी जॉईन करा, रात्रंदिवस ते प्रपंचाच्या ओढीत आहेत. नुसता फक्त आपण कसं मग सांगितलं ना, बघू बघून वरी वरी वेश केला, परी अंतरी सावध नाही झाला. फक्त ताईला म्हणायचं लिंक आहे टाका, मला बी जॉईन करून घ्या, मला बी जॉईन करून घ्या. फक्त एक बाजार भरल्यासारखं आहे. जे खरं कसं आहे, हा जो आपण 10-15 आहे, फक्त सोनाराचा बाजार आहे, सोनाराचं दुकान आहे. सोनाऱ्या दुकानात फक्त एकच गिराईक जातं आणि संपूर्ण काय करतं, आपला उद्धार करून घेणार. बाकीचं काय मच्छी बाजार आहे नुसता. तसं तुकोबाराय सांगतात, जर माझ्या कानानं जर भगवंताचं हे गुणगान जर ऐकत नसेल तर माझ्या कानाला काय फायदा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक क्षणभर तुला मी विसरलो तर माझे जगणं निष्कारण होय. कमीत कमी प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचं नाव आठवलं पाहिजे. जांभळी जर आली तर तुकोबाराय म्हणायचे माझ्या नामाला बाधा व्हायची, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक श्वासाला भगवंताचं आठवण आलं पाहिजे. महाराज लक्षात घ्या, संसार हा होत असतो, परमार्थ करावा लागतो. 9 ते 10 या ठिकाणी ज्ञानेश्वरी गाथा उघडून बसावंच लागतं. महाराज महिनाभर काम केली, पगार ऑटोमॅटिक आपल्या अकाउंटला जमा होतो, पैसे दिले की सगळं दूध मला सगळं लावून देतं. पण परमार्थासाठी वेळ काढून बसावंच लागतं, तरच आपला हा उद्धार आहे. नाहीतर बाकी या ठिकाणी बोलून काही फायदा नाहीये. म्हणून वेळ झालेला आहे महाराज. कारण काय, आज एकादशी आहे आणि आज हरिदिनीचा आज ही तुकोबारायांची गाथा 260 अभंग झालेले आहेत. पुढचा अभंग आहे 261वा. कारण माणसाकडं वेळ इतका द्यायला परमार्थाला फार कमी आहे. जे ह्या परमार्थासाठी वेळ देतील ते फार भाग्यवान आहेत, लक्षात घ्या. आणि नाही दिले ते तर अति भाग्यवान आहेत. कारण ते संसारात वेळ देतात म्हणजे कारण संसार सुफळ झाला गे माये म्हणायचं. त्याचा देखील संसार म्हणजे परमार्थच आहे. परमार्थ, परपंच आणि परमार्थ एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. परपंच करताना जर माझ्या भगवंताचं नाव चिंतून परपंच जर केला तो देखील एक प्रकारचा परमार्थ आहे. तसं बोलता बोलता एखाद्या मुखातून माझा अपशब्द गेला तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. चांगलं जे असेल ते तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, माझ्या सद्गुरूचं, माझ्या पांडुरंगाचं गोड मानून घ्या. झालेली सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवी येणे वागी यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायता नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्री जीवांची दुरितांची तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जा वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, तला कल्पतरूची आरव. चेतना चिंतामणीची गाव, बोलते जे अर्णव पियुषांची. चंद्रमेजे आलंचन, मारथंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिनी लोकी, भजी जो आदि पुरुषे अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये, द्रष्टा दृष्टी विजये हो आओजी. येथ म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला.